मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे किडनी बिघडल्याचे संकेत देणारी लक्षणे. वेळेवर केलेले उपचार किडनीचे सामान्य असलेले आजार जीवघेणे होण्याचे थांबवू शकेल. काय ते बोल. मानवाचे हे दुर्दैव आहे की काही रोग आणि आजार हे हृदय, आतडी, किडनी, लिव्हर, मेंदू यासारख्या अवयवांना अगदीच कमजोर करून दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्यानंतर त्याची लक्षणे दाखवू लागतात. बापरे, तोपर्यंत फारच उशीर झालेला असतो आणि उपचार सुरू केल्यानंतर देखील रुग्णाला किती आराम मिळेल, तो रुग्ण बरा होईल की नाही अशी अनिश्चितता असते. वेळेवर लक्षणे दिसून आल्यास रोगाचे निदान होईल आणि याचा लाभ हा आहे की वेळेवर उपचार होऊ शकतील आणि रुग्ण बरा होईल. व्हेरी गुड. चेहऱ्यावर सूज येणे. चेहरा फुललेला असेल, त्यावर सूज आलेली असेल, ही सुद्धा किडनीच्या रोगाची लक्षणे आहेत. फेल किडनी शरीरातील बिनजरुरी द्रव्य, लघवी पदार्थ बाहेर काढू शकत नाही, त्यामुळे शरीरात पाणी जमा होऊ शकते आणि चेहऱ्यावर सूज येते. आता खाज येणे. किडनी रक्तातील कचरा दूर करते, पण किडन्या काम करत नसल्यास रक्तात कचरा जमा होत राहतो, परिणामी तीव्र खाज येते. दीर्घकाळ हे लक्षण राहिल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. अतिशय थकवा येणे. स्वस्थ किडन्या EPO नामक होमिन निर्माण करतात. हे होमिन ऑक्सिजनचा वाहक असतात. लाल रक्तकण निर्माण करण्याची सूचना शरीराला देते. किडन्या बिघडल्यास EPO कमी प्रमाणात निर्माण होईल, परिणामी लाल रक्तकणांचे उत्पादन ही घटेल. अशा स्थितीत शरीराला अतिशय थकवा येतो. हाफणे. श्वास घेण्याच्या त्रासाला दोन पद्धतीने किडनीशी संबंध असू शकतो. पहिला हा की किडनी फेल झाल्यास शरीरातील बाहेर फेकलेला द्रव फुफ्फुसामध्ये जमा होईल, त्यामुळे आणि किडनी बिघडल्यामुळे होणारा ॲनिमियामध्ये शरीराला आवश्यक ऑक्सिजन मिळणार नाही, म्हणून श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो. उचक्या येणे. उचक्या येणे हे किडनी रोगाचे एक लक्षण आहे. मेंदूच्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीमध्ये होणाऱ्या फेरफार म्हणजे उचकी. या फेरफारा दरम्यान डोकं, शरीर फार अवशेषात उत्साहाने थरथर कापते आणि व्यक्ती तिच्या शरीराचे नियंत्रण देखील गमावून बसते. किडनीचे कार्य मंद पडल्याने शरीरात विषारी घटकाचे प्रमाण वाढते आणि हा त्रास होऊ लागतो. हे लक्षण दिसताच उपचार आवश्यक आहेत. हातापायांना सूज. किडनी फेल होते तेव्हा हातापायांवर सूज येते. किडनी काम करत असल्याने शरीरातील जास्तीचा द्रव पदार्थ बाहेर फेकला जात नाही, ज्यामुळे हातपाय आणि घोटे सुजतात. नोजिया. किडनी रोगाचे आणखी एक लक्षण म्हणजे उबका अर्थातच नोजिया किंवा मळमळ. किडनी निष्फळ झाल्याने शरीरातील विषारी घटकांचा निकाल होत नाही आणि त्याचे प्रमाण वाढत राहते. असे घटक किडनीचे नुकसान करणारे असतात आणि शेवटी किडनी रोग होतात. वारंवार लघवी लागणे. वारंवार लघवी होणे हे देखील किडनी रोगाचे एक लक्षण होऊ शकते. याशिवाय लघवी करताना त्रास होऊ शकतो, जे कचरा गाळण्यामध्ये किडनीला होणाऱ्या लघवीचा संकेत आहे. फेसयुक्त लघवी. फेसयुक्त लघवी होणे हे किडनी फेल्युअरचे लक्षण आहे. किडनी फेल होते तेव्हा लघवीचा रंग बदलून जातो आणि ती फेसाळ होते. अशा स्थितीमध्ये लघवीत प्रोटीनचे प्रमाण वाढू लागते. ही लक्षणे किडनीमध्ये काही गडबड असल्याचे संकेत देऊ शकतात.
पण यातील काही इतर आजारांची लक्षणेही असू शकतात. त्या दृष्टीने डॉक्टर लक्षणांचा अभ्यास करून रोगाचे निदान करतील हे आवश्यक असते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या रिपोर्टनुसार किडनीचे विविध आजार भारतामध्ये गंभीर रोगांनी होणाऱ्या मृत्यूसाठीचे अग्रस्थानी असणाऱ्या 10 कारणातील 9व्या क्रमांकाचे आहे. किडनी फेल होण्याच्या मुख्य कारणामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे. इतर कारणामध्ये वारसागत रोग देखील आहेत. किडनी बिघडणे ही एक हळू होणारी प्रक्रिया आहे, म्हणून रुग्णाला किडनीच्या काही दोष असल्याचे फार उशिरा निदान होते तेव्हा किडनी लगभग 70% क्षतिग्रस्त झालेली असते. अर्थातच किडनीचे सगळे आजार आणि फेल्युअरचा अर्थ हा नाही की त्यावर कोणताच उपाय नाही. महत्त्वाचे हे आहे की लवकर तपासणी, औषधे, जीवनशैलीमध्ये बदल करणे क्रोनिक किडनीच्या रोगांना त्वरित पुढे जाण्यास अटकावू शकते. किडनी रोगावर उपचार न केल्यास किडन्या पूर्णपणे फेल होऊ शकतात. मग उरते ते डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण यासारखे उपचार विकल्प पण जागे व्हाल तेव्हापासून सकाळ या म्हणण्यानुसार किडनीच्या गडबडीचे लक्षण दिसतात लगेचच वैद्यकीय मार्गदर्शन घेणे, ज्याने किडनीला सामान्य आजार देखील जीवघेणा होणार नाही. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.